नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या गीता धर्म मंडळाच्या वतीनं येत्या रविवारी SP कॉलेज येथे दुपारी 10,000हून अधिक लोक गीतेचे 700 श्लोक पठण करून म्हणणार आहेत. एशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद दातार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. येत्या 3 डिसेंबर रविवार दुपारी 2 ते 6 या काळामध्ये सपा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आपण एक अत्यंत मोठा असा सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आहोत, ज्याचं नाव गीता पाठ महायज्ञ असं आहे. भगवद्गीता ही मंत्र भगवती असल्यामुळं तो गीता पाठ अत्यंत पवित्र वातावरणात आपण संपन्न करणार आहोत. हा घेण्याचा उद्देश गीताध मंडळाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होतात. हे शताब्दी वर्ष आहे आणि गीतेचा प्रसार आणि लोकमान्यांच्या गीता रहस्याचा प्रसार हाच मंडळाचा ध्येय मंत्र असल्यामुळं जे अनेक कार्यक्रम या वर्षामध्ये झालेले आहेत आणि होणार आहेत, त्याच्यामधला बरोबर मध्यावर हा एक भव्य कार्यक्रम होतो आहे, तो म्हणजे गीतापाठ महायज्ञ. यामध्ये परदेशातले साधकसुद्धा आशिया, कॅनडा, आपला अमेरिका, कॅनडा इथपासून आपल्याकडं वेळ ठेवून येणार आहेत. महाराष्ट्र, बृहन महाराष्ट्र यातले साधक येणारच आहेत आणि 10,000 पास प्रवेशिका या वितरित झाल्या असल्यामुळं मैदानात प्रत्यक्ष 10,000 लोक एका सुरात गीत पठण करतील आणि त्याचबरोबर त्याची लाईव्ह अशा प्रकारची जी लिंक असते ती सर्वांना पाठवलेली आहे. विनंती अशी की जे या ठिकाणी येऊ शकत नाहीत अशा महाराष्ट्राबाहेरच्या किंवा सर्व देशातल्या जगातल्या मंडळींनी त्याच वेळेला 2 ते 6 या वेळामध्ये एकत्रित सामुदायिक अशा प्रकारचा हा भक्तीचा कार्यक्रम करावा. रेकॉर्ड कुठलं करतोय आपण? रेकॉर्ड एशियन आपण आशिया बुक ऑफ रेकॉर्ड म्हणून जी संस्था आहे, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, तिला विनंती केली आहे की आम्ही एक विक्रम नोंदवू इच्छितो. अशा प्रकारच्या विक्रमाच्या पाहणीसाठी, तपासणीसाठी आपण परीक्षक पाठवावा. ते उपस्थित राहणार आहेत आणि 10,000ची नोंद यशस्वीपणे त्यात होईल अशी अपेक्षा आमची सर्वांची आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. मेंडोलिन हे तसं इटालियन वाद्य युरोप देशामध्ये प्रसिद्ध झालं आणि भारतातही प्रसिद्ध झालं. भारतीय संगीतामध्ये, चित्रपट संगीतामध्ये मेंडोलिनचा अतिशय खुबीनं वापर करण्यामध्ये आलेला आहे. या मेंडोलिनचा एक कार्यक्रम पुण्यामध्ये नुकताच झाला, तेव्हा आपण जाऊयात या मेंडोलिनच्या या कार्यक्रमाला.
ये चलते रहे। गाटो माटो 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 गाटो 4 1 2 रिएक्शन एक साथ दोनों मिलकर 4 3 4 1 2 3 4 पहले आपको चेंबर में शाकाहारी व्यक्तींना शाळेमध्ये मुलांना अंड देण्याचा प्रकार सध्या शासनाच्या वतीने सुरू आहे आणि तो अतिशय अन्यायकारक आहे. त्यामुळे तातडीनं विद्यार्थ्यांना अंडी देण्याचं नियोजन जे सरकार करत आहे ते बंद करावं अशी मागणी डॉक्टर कल्याण गंगवाल सर्व जीवमंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी केली आहे. मी डॉक्टर कल्याण गंगवाल, एक डॉक्टर कन्सल्टंट फिजिशियन KEM हॉस्पिटल आणि पुणे हॉस्पिटलचा आहे. आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाच्या मार्फत 5 तारखेपासून शाळांमध्ये 1ली ते 8वी पर्यंत मुलांना अंडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला एक वैद्यकीय डॉक्टर या नात्याने मी विरोध करतो आणि त्याचप्रमाणे आपला समाज हा महाराष्ट्रातला समाज हा मुख्यत्वे वारकरी संप्रदाय आहे, शाकाहारी समाज आहे. त्याला ह्या लहान मुलांना अंडी देणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. कारण अंड्यामध्ये पोषक तत्त्व जवळजवळ 0 आहे. 13.5 प्रोटीन आहे, टक्के प्रोटीन आहे. आणि आपण जे गहू खातो, बाजरी खातो, ज्वारी खातो त्यात देखील अनेक आहे. सोयाबीनमध्ये 45% प्रोटीन आहे. अशा वेळी प्रोटीनसाठी अंडी द्या म्हणून हा प्रचार देखील चुकीचा आहे. म्हणून आम्ही गव्हर्नमेंटला सांगितलं आहे की 1ली ते 8वीची मुलं की ज्यांना काय खावं काय नाही याचे ज्ञान नसतं, अशा 1लीतल्या मुलांना जर अंडी द्यायला लागलं तर त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतील. अंड्यामुळे पोटाचे विकार वाढतात. लहानपणी जर अंडी द्यायला लागली तर मोठेपणी त्यांना हृदयरोग आणि कॅन्सरसारखे रोग जडतील. हे सगळं जगातले डॉक्टर मान्य करतायत आणि म्हणूनच त्यांना अंडी देणं चुकीचं आहे. त्याच्याऐवजी त्यांना गुळाचा एक खडा आणि मुठभर शेंगदाणे दिले तरी पोषणाच्या दृष्टिकोनातून फायदा होईल. त्यांना एक ग्लासभर दूध दिलं, 2 केळी दिली तरी ते फायदा होईल. आणि याने खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने बदल केला तर शेतकऱ्यांचं कल्याण होईल. दुधाचं उत्पादन वाढेल, केळ्यांचं उत्पादन वाढेल, शेतकरी त्यांचा फायदा होईल. त्यामुळे केवळ पोल्ट्री इंडस्ट्रीचा फायदा करण्यासाठी अशा प्रकारचा राजकीय निर्णय घेणं सरकारचं चुकीचं आहे. आणि आम्ही सगळे शाकाहारी लोक, जे वारकरी संप्रदायाचे लोक आहेत, जैन समाज आहे, भागवत संप्रदाय आहे, लिंगायत समाज आहे, महानुभाव संपंथाचे लोक आहेत या महाराष्ट्रामध्ये, आम्ही सगळे एकत्रितपणे याचा कडक विरोध करत आहोत. मनोज जरांगे कोण आहे हे मला माहीत नाही. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा विषयी त्यांची भूमिका काय ही त्यांनाच माहिती. पण सरकार आपल्या वचनाला कटिबद्ध आहे असं ठाम प्रतिपादन नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना केलं. मराठ्यांना आरक्षण, प्रत्येक नेत्याची मागणी वेगळी आहे. मी मागाशी एवढं स्पष्ट केलं, कोणाचं आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न देता 52% वर भारतीय घटनेच्या 15(4) प्रमाणे आरक्षण द्यावं, मागास आयोगाकडे पाठवावं, सर्वेही व्हावा आणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मताचा मी आहे. मंत्र्यांनी म्हणालो नाही, नेत्याने. दुसरीकडे जरांगे पाटील असे म्हणतात की कोण आहे मला माहित नाही, मी ओळखत नाही होत्या ना. कशाला तुम्ही नाव ते एक वार, कोण आहे, काय त्याचा जातीचा हे आहे हो, अभ्यास आहे, सांगा कुठले मराठा आरक्षण घटनेच्या कुठल्या कलमाने द्यावं विचारून या ना. कोणतरी तुम्हाला फोन करतं, गपचूप बघतं आणि मला प्रश्न, माझं लक्ष असतं असं एवढं. मला बरीच वर्ष आली राजकारणात. महाराष्ट्रातली राजकीय सगळी पदं मला मिळाली, शेवटचं पद दिल्लीला आहे. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. NDA सारखी संस्था पंडित जवाहरलाल नेहरू यांनी
भारत देशामध्ये सुरू केली. पुण्यामध्ये बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचे वडील नरहरी उर्फ काकासाहेब गाडगीळ यांनी हट्टानं पुण्यामध्ये NDAची स्थापना करण्याकरता स्वतः पंडित नेहरूंना भेटून विनंती केली होती आणि त्यामुळे NDA परिसरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी भारताचे जवान तयार करता येतात. ह्या गोष्टीला आज 70 वर्षाहून अधिक काळ झाला, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला असाही विचार करायला पाहिजे की सध्या देशामध्ये काँग्रेसनं काहीच केलं नाही असा जो एक प्रचार केला जातो त्याला NDA सारख्या संस्था ह्या अतिशय प्रमाणभूत मानायला लागतात. पण हे मागत असताना, हे मान्य करत असताना आपल्याला 2-3 गोष्टींचा विचारही करावा लागतो की ते झालं, या पुढे काय, पुढच्या शताब्दीकरता नेमकी अशा प्रकारे व्यूहात्मक रचना करणाऱ्या सरकारची भूमिका आहे का, हाही महत्त्वाचा विषय आहे. कारण यापुढचं युद्ध जे होणार आहे ते अणुयुद्धापेक्षाही वेगळं म्हणजे डिजिटल वॉरचं युद्ध होणार आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या उपग्रहांमधनं हे वॉर होईल अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. आता आपल्या या सूर्यमंडलामध्ये जेवढे ग्रह आहेत त्याचा जर विचार केला तर त्याहीपेक्षा एक वेगळा विचार आपल्याला करावा लागेल. तो म्हणजे आकाशामध्ये सोडलेले हे उपग्रह हे आकाशाच्या अवकाशाच्या जागेमध्ये ज्यावेळेला बंद पडतील त्यावेळेला तो कचरा कुठे जाऊन आदळणार आणि तो इतर ग्रहांना हजारो लाखो किलोमीटर जाऊन त्रास होईल का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याकरता भारतीय शास्त्रज्ञ गेले 40 वर्ष अभ्यास करत आहेत आणि त्यांच्या असं निदर्शनास आलेलं आहे की अवकाशामधला हा कचरा जो आहे हा एक ना एक दिवस या पृथ्वीला त्रासदायक होणार आहे. आता आपल्या मंगळावरती यान गेलं, ते यान आता तिथंच आहे, पण त्या यानाचं पुढे काय, तो कचरा म्हणूनच तिथे राहणार. मानवी प्रगतीच्या बरोबर या कचऱ्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यामध्ये असं तंत्रज्ञान येईल पुढे मागे की तो जागच्या जागी तिथे वितळून जाईल किंवा त्याचा जे काही आकार असेल तो लहान होईल. पण ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यापर्यंत माहिती कधी येणार? कारण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारांची कृती आणि त्यांची दृष्टी राज्यकर्त्यांनी जर घेतली तरच हे शक्य आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.